नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आयुष स्वास्थ्य या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मलावष्टंभ म्हणजे मलबद्धता। आता ग्रंथांमध्ये याचं विशेष असं वर्णन स्वतंत्रपणे दिलेलं नाहीये की मलावष्टंभावर एक अध्याय लिहिला आहे वगैरे, परंतु अनेक रोगांमध्ये हे त्याचं मूळ कारण असतं। त्यामुळे त्या अनुषंगाने ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी किंवा वेगवेगळ्या व्याधींमध्ये मलावष्टंभ आणि त्याची चिकित्सा याचं वर्णन आलेलं आहे। आता मलप्रवृत्ती जी आहे ती ग्रंथामध्ये असं सांगितलंय की पहाटे उठल्यानंतर लगेचच व्हायला हवी, म्हणजे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषा शरीरचिंता निर्वर्त्य कृतशौच विधीस्तथा। म्हणजे असं की पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठल्यानंतर कुठल्याही प्रकारची चिंता इतर कुठलंही कार्य न करता मलविसर्जन जे आहे ते सर्वात प्रथम व्हायला हवं। कारण ब्राह्ममुहूर्त हा जो आहे त्या काळात वाताचं प्राधान्य असतं आणि अपान वायू जो आहे तो मलमूत्र विसर्जनाला मदत करणारा असतो। त्यामुळे सकाळच्या वेळेत पहाटे जर तुम्ही उठलात तर मलविसर्जन सुखपूर्वक होतं। पण तरीही बऱ्याच लोकांमध्ये मलबद्धता ही आढळून येते। एकतर ते मल जो आहे तो गाठी स्वरूपात असतो किंवा चिकट मलप्रवृत्ती होते आणि ती बाहेर पडत नाही, असे दोन्ही प्रकार यामध्ये आढळून येतात। तर असं का बरं होतं तर आपण त्याची कारणं बघूया। सामान्यपणे बऱ्याचदा असं होतं की काही ऑफिसचं काम आहे किंवा घरात इतर मुलं जी आहेत ते अभ्यास करतायत आणि मग जेवणाकडे दुर्लक्ष होतंय आणि जेवण उशिरा होतं। हे सातत्याने उशिरा जेवण करणं हे एक कारण आहे। बऱ्याचदा असं होतं की जागरण होतात, कामांना यायला उशीर होतो किंवा अभ्यास असतो किंवा इतर काही कारण असतात, टीव्ही बघत बसले, पिक्चर बघत बसले आणि मग झोपणं जे आहे ते उशिरा होतं आणि मग जाग जी आहे ती उशिरा येते। तर त्या कारणाने शरीरामध्ये वातदोष जो आहे तो वाढतो आणि त्याचा दुसऱ्या दिवशीच्या मलविसर्जनावर परिणाम होतो। पचायला जड अन्न जे आहे, राजमा, छोले, पनीर वगैरे सारखे पदार्थ आहेत, तळलेले पदार्थ आहेत, मैद्याचे पदार्थ आहेत, त्याचं जास्त प्रमाणात सेवन झालं विशेषतः रात्रीच्या वेळेला तरीही पचन व्यवस्थित न झाल्या कारणाने दुसऱ्या दिवशीचं मलविसर्जन व्यवस्थित होत नाही। आयुर्वेदात अध्यशन असं सांगितलंय। अध्यशन म्हणजे काय की आधीचं जेवण जे आहे ते पचलं नाही आणि त्याच्या आतच तुम्ही पुढचं जेवण घेतलं तरीही पचन व्यवस्थित न झाल्या कारणाने त्याचा मलविसर्जनावर परिणाम होतो। गुरु अन्न सेवन हे मी मगाशी सांगितलं की छोले, राजमा यासारखे पदार्थ आहेत जे पचायला जड आहेत, तर ते तुम्ही वारंवार खात असाल तरीही पचनावर परिणाम होतो। किंवा दुपारचं जेवण जे आहे ते फक्त भाजी पोळी खाल्ली आणि संध्याकाळी मात्र भरपूर जेवण केलंय, तर दुपारचं जेवण जे आहे ते क्वांटिटीमध्ये जास्त पाहिजे संध्याकाळच्या जेवणापेक्षा। संध्याकाळचं जेवण जे आहे ते पचायला हलकं असावं। तर जे संध्याकाळचं पचन व्यवस्थित होत नाही ज्यांचं किंवा ज्यांची पचनशक्ती मंदावलेली आहे आणि जे संध्याकाळी भरपेट खातात तर त्यांचंही पचन व्यवस्थित न होण्याची शक्यता असते, तर त्याचाही मलविसर्जनावर परिणाम होतो। दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी। आता काळजीचा किंवा सततच्या तणावाचा मलविसर्जनावर तसा डायरेक्ट संबंध जरी नसला तरी चिंता, काळजी असल्यानंतर पचनक्रिया जी आहे, पाचक स्त्राव जे आहेत ते व्यवस्थित प्रमाणात स्रवत नाहीत आणि त्यामुळे पचन बिघडतं आणि मग मलविसर्जनावर परिणाम होतो। तर अशा पद्धतीने अशी विविध कारणं आहेत। अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याचदा स्त्रिया आहेत किंवा काम करणारी लोक आहेत की जी मलाचा वेग आला तर वेळ नाही म्हणून ते धारण करून ठेवतात आणि मलविसर्जन वेळेवर करत नाहीत, तर ते धारण केल्यामुळे वेग आलेला असतो तो निघून जातो आणि मग मलविसर्जन होत नाही। किंवा लहान मुलं आहेत, त्यांची सकाळची शाळा असते आणि मग शाळेत जाताना घाईघाई उशिरा उठल्यामुळे आवरायचं आणि तसंच शाळेत पळून जायचं, मलविसर्जन राहून जातं आणि मग शाळेत आल्यावर वेग आला की वेगविधारण होतं आणि मग मलप्रवृत्तीवर परिणाम होतो। तर मलवेग आल्यानंतर तो योग्य वेळी विसर्जित झाला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे जेवण झाल्या झोपणं। बऱ्याच जणांना सवय असते की दुपारचं भरपूर जेवण करायचं आणि एक छान तास 2 तास मस्त झोपून घ्यायचं, तर त्याच्याने पचन मंदावतं। किंवा रात्रीचं जेवण झाल्या लगेच झोपायचं, याच्यामुळे पण पचन मंदावतं। ही आणि अशी अनेक कारणं आहेत। काही व्याधींमुळेही मलबद्धता निर्माण होते, तर अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळे मलबद्धता निर्माण होते। मग आता त्यावरचे उपाय काय, तर काही घरगुती उपाय आहेत की जे तुम्ही करून बघू शकता।
जसं की गरम पाणी आहे किंवा गरम दूध आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलंय आणि ते रात्री झोपताना घेतलंय तर मलविसर्जन व्यवस्थित होतं. किंवा मुठभर काळ्या मनुका घेतल्यात, त्या भिजत घातल्यात, त्या चावून चावून खाल्ल्यात तरी मलविसर्जनाला जी आहे ती मदत मिळू शकते. एरंड तेल जे आहे 1 चमचाभर तर तेही तुम्ही घेऊ शकता. पण बऱ्याचदा असं होतं की एरंडेल तेल बुळबुळीत आहे, त्याचा वास येतो, मग ते कसं घ्यायचं. तर तुम्ही 1 चमचाभर एरंडेल तेल घेतलं आणि तुमच्या स्वतःपुरती कणिक मळली किंवा भाकरीची कणिक जी आहे त्याच्यामध्ये ते 1 चमचाभर एरंडेल टाकलं आणि ती मळून तुम्ही पोळी किंवा भाकरी केली आणि ती खाल्ली तर एरंडेल पण पोटात जातं आणि ते आपण घेत आहोत हे समजत पण नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. आणि यानेही फरक पडला नाही तर तुम्ही जवळच्या वैद्यांचा जो आहे तो सल्ला घेऊन योग्य चिकित्सा करून घ्यायला पाहिजे, कारण त्यामागचं कारण जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि थोडासा जीवनशैलीमध्ये बदलही केला पाहिजे. म्हणजे पित्ताच्या काळात जेवण झालं पाहिजे, दुपारी 10 ते 1 या दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे, संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही जेवलं पाहिजे. जर समजा तुम्हाला ऑफिसहून यायला वेळ होत असेल किंवा काही कारणाने रात्रीचं जेवण जर तुमचं उशिरा होत असेल तर रात्रीचं जेवण अतिशय हलकं, 1 डिश मिल्क खिचडी केली आहे, भात खाल्लाय, सूप घेतलं आहे, कढण घेतलंय, या पद्धतीचं जशी भूक असेल तसं तुम्ही ते घ्यायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला ओळखणं. आपल्याला कुठल्या वेळेला भूक लागते आहे तर त्या दरम्यान आपण जेवण घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला कडकडीत भूक लागते त्या वेळेला आणि त्या प्रमाणात खाल्लं तर पचन अतिशय उत्तम होतं. ही त्यामधली की आहे. तर स्वतःची शरीर जे आहे त्याला ओळखायला शिका. त्यानुसार जे आहे तर तुमचा आहार ठेवा. जेवढी भूक आहे तेवढंच खा. तहान लागल्यावर पाणी प्या. जेवणामध्ये एक थोडीशी कोशिंबीर किंवा दिवसभरातनं एखादं सीझनल फळ हे असू दिलं तर बऱ्याचदा वेग धारण केला नाही, तो वेळेवर विसर्जित केला तर ही समस्या येत नाही. आणि तरीही जर समस्या असेल तर वैद्यांचा सल्ला नक्की घ्या. नमस्कार.